सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 नमस्कार श्रोते हो. निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमामध्ये सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आरोग्य पत्रिकेच्या आजच्या या भागामध्ये आपण आहार तज्ज्ञ डॉक्टर प्रज्ञा बरालिया यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आज आपण 7 एप्रिल रोजी जो आरोग्य दिवस पाळण्यात येतो, तर त्या निमित्ताने आज जाणून घेणार आहोत त्या संदर्भात की काय थीम आहे. वर्ल्ड हेल्थ डे हा दरवर्षी आपण 7 एप्रिलला साजरा करतो. ॲक्च्युली याची जी स्थापना झाली होती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची, या संस्थेची स्थापना 7 एप्रिल 1948ला झाली. त्यामुळे मग 7 एप्रिल हाच दिवस वर्ल्ड हेल्थ डे म्हणून पण साजरा करतात. WHO मुख्य उद्देश हाच आहे की या संस्थेमार्फत लोकांमध्ये विशिष्ट आरोग्यविषयक समस्यांबद्दल जे जागरूकता निर्माण करतात. त्या संदर्भात मला हे विचारायला आवडेल की यावर्षी वर्ल्ड हेल्थ डेची थीम काय आहे, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती आधी सांगूया. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दरवर्षी वेगवेगळी थीम ठरवत असते. यावर्षी म्हणजेच 2025ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ठरवलं आहे की हेल्दी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर, म्हणजेच निरोगी सुरुवात आशादायी भविष्य. ॲक्च्युली निरोगी हेल्दी आयुष्याची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपला जन्म होतो. तर आपला जन्म व्हायच्या आधी पण जेव्हा आपण 9 महिने आईच्या पोटात असतो, तर तिथपासून म्हणजे इन शॉर्ट की प्रेग्नन्सीपासूनच आपल्याला जो जीव जन्माला येणार आहे मुळातच तो जर हेल्दी आला, तो आरोग्यदायी जर असेल तर त्याची वाढ आरोग्यदायी होणार आहे. आणि आरोग्य असे जे हेल्दी नागरिक आहेत तर ते नक्कीच चांगली प्रगती साधू शकतील. हो, म्हणजे जेव्हापासनं लेडी प्रेग्नंट आहे तेव्हापासूनच जर तुम्ही आहाराची म्हणा की पूर्ण इम्युनायझेशन त्यांचं ते सगळं जे असतं, सगळे कुठले टीकाकरण ज्याला म्हणतात, लसीकरण, तर ते सगळं जेव्हा आपण सगळे 4ही दृष्टिकोनातून लक्ष देतो मातेकडे, तेव्हाच त्या बाळाची व्यवस्थित ग्रोथ होते, वेळेवर चेकअप वगैरे हे सगळं. आणि मुख्य म्हणजे आहार. तर हे सगळं जेव्हा जुळून येतं व्यवस्थित, तेव्हाच एक गोंडस आणि सुदृढ बालक जन्माला येत. त्या दरम्यान जी आईनी जी काळजी घ्यायला हवी, म्हणजे फॉर एक्झाम्पल की आता बाळाला जन्म द्यायचा आहे, तर बरेच लोक असतात की ज्यांना प्री प्लॅन प्रेग्नन्सी म्हणजे असते त्यांची, किंवा त्यांनी जसं ठरवलं आहे की आता आपल्याला बाळ होऊ द्यायचं आहे, तर त्याआधी ते त्यांचं जर वेट लॉस करायचं असेल, त्यांना वेट नॉर्मलवर आणायचं. त्यानंतर कोणाला डायबेटीज असतो, त्यांनी शुगर मेंटेन करावी स्वतःची. बऱ्याच लेडीजला थायरॉईड असतो, तर थायरॉईडची पण त्यांनी टेस्ट करून त्यात पण त्यांनी ते लेवल जितकं होऊ शकतं तितकं औषधांचं प्रमाण कमी करून, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच अर्थात, आणि जितकं कंट्रोलमध्ये येऊ शकतं तर तितकं करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे ही जी यावर्षीची थीम आहे ही खरोखर अतिशय चांगली अशी थीम आहे की आपण जेव्हा आरोग्याच्या समस्यांचा निपटारा करू पाहतो आहोत की सगळ्या समस्या समूळ तर नाही होणार, पण निदान त्या कमी व्हाव्यात, एक चांगलं आरोग्यदायी जीवन तुम्हाला मिळावं याच्यासाठी जेव्हा काम करतो आहोत, तर ही जी आहे हेल्दी बिगिनिंग ही खरंच खूप आवश्यक आहे. आणि तुम्ही सांगता आहात की जे नवविवाहित जोडपे आहेत तर त्यांनी थोडं प्लॅनिंग करावं, आणि त्यानुसार जर त्यांनी प्रेग्नन्सीसाठी प्लॅनिंग केलं असेल, ज्यांना समस्या आहेत तर ते तर डॉक्टरांकडे जाऊन भेटतात, पण सोबतच तुम्ही हे पण सांगा की ज्यांना काही समस्या नाही आहे पण त्यांनीसुद्धा आता हे जे आपलं थीम आहे याच्यानुसार नक्कीच आपण प्लॅन करून, मग जेणेकरून त्या स्त्रीचा आहार चांगला असेल, तिची स्वतःची हेल्थ चांगली असेल तर निश्चित मदत होईल. मॅडम, एका सर्वेनुसार जर आपण बघितलं ना, तर भारतातल्या 5 पैकी 4 स्त्रिया या कॅल्शियम डेफिशियंट आहेत, आणि 3 स्त्रिया म्हणजे 5 पैकी 3 स्त्रिया या ॲनिमिक आहे. तर असं आपण 90% तर म्हणूच शकतो की कुठलीही स्त्री ही परफेक्ट तर नाहीच आहे. त्यामुळे तिने आधी आपला आहार व्यवस्थित करून जर
तिने तिची तब्येत एकदम व्यवस्थित ठेवली, की आपलं हिमोग्लोबिन मेंटेन ठेवायचं, त्यानंतर कॅल्शियम डेफिशियन्सी आहे. मुळात जर तीच कॅल्शियम डेफिशियंट असेल तर बाळ जन्माला येईल ते पण कॅल्शियम डेफिशियंटच असेल ना. त्यामुळे स्वतः नंतर प्रेग्नन्सी दरम्यान तर त्या सगळ्या औषधं वगैरे घेतोच आपण, सगळ्या त्या स्त्रिया, की त्यांना ते आयनच्या टॅबलेट्स, कॅल्शियम टॅबलेट्स, पण त्या व्यतिरिक्तही जे तुम्ही कॅल्शियम आणि आयन आहारातनं घ्यायला हवं, त्या व्यतिरिक्त बी कॉम्प्लेक्स वगैरे आहे, तर ते सुद्धा त्यांनी आधीच सगळं चेकअप करावं. आता ज्यांचं, कारण आपल्या हातात जितकं आहे तितकं तर आपण करूच शकतो. जसं मी आता म्हटलं की ज्यांना समस्या आहेत तर ते नक्कीच डॉक्टरांपर्यंत जाऊन पोहोचतात, पण बाकीच्यांना वाटतं माझं काही दुखत नाही म्हणजे मला समस्या नाही आहे. पण श्रोते हो, आपल्याला आपल्या मॅडम सांगता आहेत की कॅल्शियम डेफिशियन्सी असेल किंवा ॲनिमिया, जसं तुम्ही सांगितलं की हा बहुतेक लेडीजमध्ये आढळतोच. खाण्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं किंवा बरेचसे आणखीनही बाबी असतील, पण या सगळ्यांनी असं समजू नये की आम्ही पूर्ण हेल्दी आहोत. आणि त्याच्या नक्कीच मागे 2 कारणं आहेत ना मॅडम. कारण एक तर म्हणजे जर जॉईंट फॅमिली असेल, मग बऱ्याच सगळ्यांचं जेवण झाल्यावर मग स्त्रीला स्वतःसाठी नाही भाजी उरली तर मग तिला स्वतःसाठी करायचा कंटाळा येतो, मग ती लोणचं पोळी खाऊन घेईल. मग कधी आता थोडासाच भात उरलेला आहे किंवा एकच पोळी उरली आहे, तर कुठे फ्रीजमध्ये ठेवा किंवा कुठे हे डब्यात त्याच्यासाठी अजून भांडं करा वेगळं, तर ती पोळी खाऊन गेले किंवा भात खाऊन गेले, तर मग याने एकतर वजन वाढेल आणि मग बाकीचं काही म्हणजे काही ना काही नॉर्मॅलिटी तर होणारच आहे त्यात. हां, तर अशा सगळ्यांनी मात्र प्रेग्नन्सीसाठी व्यवस्थित प्लॅनिंग करून, आहाराचं प्लॅनिंग करून मग जर पुढे गेलं तर तुम्ही सांगितलं की गोंडस सुदृढ बाळ जन्माला येणार आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती देणार आहोतच, तर ती प्रेग्नंट लेडी आहे तर तिने प्रेग्नन्सीच्या आधी काय नियोजन करायचं आहाराचं आणि प्रेग्नन्सी दरम्यान काय नियोजन करायचं ते आपण सांगूया. प्रेग्नन्सीच्या आधी जर आपण बघितलं तर जसं मी आत्ता सांगितलं, कॅल्शियम आणि बेसिक जी जरूर आहे ती कॅल्शियम, B12, व्हिटॅमिन डी आणि हिमोग्लोबिन म्हणजे पूर्णच CBC या सगळ्या टेस्ट करून घ्यायला हव्या. म्हणजे जी काही व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी असेल तर आपण ती आधी भरून काढू शकतो. आणि त्यानंतर मग जेव्हा ती प्रेग्नंट राहील तेव्हा प्रत्येक 3 महिन्याचा म्हणजे ट्रायमेस्टर ज्याला म्हणतात ना, तर प्रत्येक ट्रायमेस्टरचा जो आहार आहे तो वेगळा वेगळा असतो. तर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये आपण त्यांना कॅल्शियम थोड्याफार प्रमाणात आणि आयन जे आहे ते जास्त प्रमाणात देतो. बेसिक म्हणजे पहिल्या ट्रायमेस्टरला कॅल्शियम आणि नॉर्मल डाएट, बॅलन्स डाएट, त्यानंतर सेकंडला आयन रिच डाएट आणि थर्डमध्ये मग आपण त्यांची जी कंडिशन आहे की एक्झॅक्टली त्यांची काय नीड आहे, त्यांना कशाची कुठल्या विटॅमिन्सची आवश्यकता आहे, तर मग तसं आपण त्यांना देतो. त्यानंतर मग आता प्रेग्नन्सी दरम्यानचा कसा आहार असला पाहिजे ते आपण सांगूया. मला तर नेहमी कोणी जेव्हा हा प्रश्न विचारतो ना, तर माझं जो एकच उत्तर असतं की बा प्रेग्नन्सी हा 9 महिने हा तर फुल टू एन्जॉय करायचा टाईम आहे. काहीही खाऊ शकता, सगळं काही खावं. हां, काही रिस्ट्रिक्शन्स आहेत तर काही किंवा कोणाला जबरदस्ती खावं लागतंय, नाही आवडत आहे तरी. फॉर एक्झाम्पल कोणाला दूध अजिबात नाही आवडत, पण आता आहे प्रेग्नन्सी तर मग प्यावंच लागतं. तर ते दूध जे आपण म्हणतो दूध, दही हे आवश्यक आहेच. ॲटलिस्ट 200 ml दूध तरी पर डे जरुरी आहे. मग त्यानंतर आलं सॅलेड किंवा कोशिंबीर. तर सगळंच सॅलेड, कोशिंबिरी या सगळंच चालतात. फक्त ज्यांना डायबेटीज आहे किंवा थायरॉईड आहे त्यांच्यासाठी रिस्ट्रिक्शन्स असतात. बऱ्याच जणांना आधीपासून डायबेटीज नसतो, पण गॅस्टेशनल डायबेटीज होतं. म्हणजे जेव्हा फक्त प्रेग्नन्सी आहे ना तोपर्यंतच तो डायबेटीज राहतो, नंतर मग तो निघून जातो. तर तेव्हा पण त्यांना ते रिस्ट्रिक्शन्स पाळावे लागतात जे डायबेटिक पेशंटचे आहेत ते. बाकी जसं आपण दूध म्हणालो, त्यानंतर कोशिंबिरी आणि इतर सगळ्या भाज्या, आपण हिरव्या पालेभाज्या म्हटलं, लोकांना फक्त पालक आणि मेथीच दिसतं. बरोबर आहे. दुसरं काही म्हणजे आपण तुम्ही याचं बीटरूटचे पानं येतात बघा, बीटरूटच्या पानांची तुम्ही भाजी करू शकता, डाळभाजी करू शकता. त्यानंतर ॲज अ सॅलड पण तुम्ही 2-4 पानं वापरू शकता. आपण ते तोडून टाकून देतो, हां, असं नको व्हायला. नक्कीच. त्यानंतर दुसऱ्या भाज्या आहेत, जसं चवळीची भाजी आहे, घोळ येते, चिवळ येते. बरेच जण शेपू गरम आहे म्हणून नाही खात, तर ठीक आहे, एक भाजी सोडली म्हणून, पण बाकीच्या भरपूर आहेत ना अजून, तर त्या सगळ्या भाज्या पण तुम्ही घेऊ शकता, हिरव्या पालेभाज्या. त्यानंतर बाकीच्या ज्या दुसऱ्या भाज्या आहेत जसं लाल भोपळा, गिलके, भेंडी म्हणा, तुरई किंवा
अजून बऱ्याच आहेत. म्हणजे जेवढ्याही भाज्या आहेत जेवढ्या खरं तर आपण सगळ्या A to Z. अगदी आपण थोडक्यात असं म्हणू की म्हणजे तुम्ही सांगणारच आहात डिटेलमध्ये, हां. पण थोडक्यात असं म्हणता येईल की तुमच्या बाळाने जे जे खावं असं तुम्हाला वाटतंय ते सगळं तुम्ही खाऊन हो. टाकावं या प्रेग्नन्सी दरम्यान. त्याला आतापासून तुम्हाला शिकवायचं आहे, सवय लावायची आहे. त्याच्या टेस्ट बड पोटातच डेव्हलप होतील. त्यानंतर असं कंपल्सरी नाही आहे की बा तुम्ही रोज वरण भात भाजीपोळी आणि बोरिंग आणि मोनोटोनस डाएटच खायचं आहे. तुम्ही रोज वेगळे वरण खाऊ शकता. रोज वेगळ्या वेगळ्या डाळीचं वरण, वेगवेगळ्या डाळींचे स्प्राउटेड पल्सेस ज्याला आपण म्हणतो, मूग, मटकी, बरबटी, हे सगळं खाऊ शकतो. जरुरी नाही आहे रोज पोळीच का, पोळी, भाजी, भाकरी असं पण तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर इडली सांबार आहे. अशी ॲक्च्युली सगळ्या डिशचं नाव घेण्यापेक्षा अशी कुठलीच डिश नाही की जी तुम्ही खाऊ नाही शकत. फक्त एवढंच आहे की जेव्हा आपण फ्रूट्स घेतो तर फ्रूट्समध्ये तुम्हाला बस पपई आणि पायनॅपल हेही सगळे मीठ आहेत म्हणून, आणि त्याचा सायकोलॉजिकली आपल्यावर परिणाम न व्हावा म्हणून हे 2 फळं नको, कमी खावेत असं सांगू शकतो नाही, आपण की न खाल्लेलेच बरे. 9च महिने नाही खायचे ना, मग नंतर आपण कधीही खाऊ शकतो. तर मग आपण ठीक वारंवार आहे. सांगतोय मॅडम की तुम्ही सगळं काही खाऊ शकता, पण मी मात्र एक सूचना अशी करेल की सगळं काही म्हणजे आपलं भारतीय आहार जो आहे तर तो तुम्ही सगळं काही खाऊ शकता. त्याच्यामध्ये फास्ट फूड तुम्ही घ्यायला नको. तर त्याबद्दल तुम्ही सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे, तर तुम्ही त्याबद्दल थोडं अजून डिटेल सांगा. हे तर आपण सगळं सांगितलं त्यांना, सगळ्या भाज्यांची नावं घेणं शक्य नाही, पण जो आपला आहार आहे ना तो आपण पूर्ण घेऊ शकतो, त्यात काही टाळू नये. जे टाळण्यासारखं पपई आणि अननस आहे ते तुम्ही सांगितलं, पण याच्या व्यतिरिक्त काय घेऊ नये याला पण आपण चांगलं अधोरेखित करूया. आपण जे नको खाय म्हणजे प्रेग्नन्सी ज्या आहेत ज्यांना, त्यांनी सर्वात महत्त्वाचं की जे बाहेरचं आहे, बाहेरचं काय आणि घरातलं काय, फूड जे आहे पॅकेट फूड, त्यानंतर सगळे नूडल्स म्हणा कुठलेही, त्यानंतर चायनीज बरेच प्रकार ज्यामध्ये बरेच बाहेरचे सगळे सॉसेस येतात, त्यानंतर अजून आपल्याला वेपर्स वगैरे, त्यांना अजून जे रेडी टू इट फूड जे काही येतं ना ते सगळे, त्यानंतर काय म्हणू शकतो आपण त्याला, पाव, ब्रेड, बर्गर, मैद्याचे पदार्थ जे आहेत कुठलेच मैद्याचे कुठलेच नको, बेकरी आयटम नको. बाकी घरी तळलेलं जे आहे ते चालेल, पण बाहेरचं तळलेलं जे आहे ते नको. आणि पाणीपुरी पण जर तुम्हाला खायची आहे तर तुम्ही त्याचं पाणीपुरी तुम्ही घरी घ्या, तुम्ही घरी बनवा. फक्त त्याच्या मागचं इंटेन्शन फक्त एवढंच आहे की तसं तर मी पुरी नाहीच म्हणेन, पण कोणाकोणाला खूप क्रेव्हिंग होते, तर पाणी जे आहे घरचं तुमचं जे पाणी आहे त्यात सगळे मसाले टाका, जेणेकरून तुम्हाला वॉटर इन्फेक्शन होणार नाही. मग वॉटर इन्फेक्शन झालं तर परत अँटीबायोटिक्स घ्यावे लागतात, तर त्याचा बाळावर परिणाम नको व्हायला. आपल्याला एकदम हेल्दी बाळाला जर जन्म द्यायचा असेल ना, तर मग जितकं होऊ शकतं 9 महिने सगळे हे रिस्ट्रिक्शन्स तेवढे पाळावेच लागतील. आणि जेवढं आपण बाळासाठी म्हणून करणार आहोत ते सगळं तुम्हाला स्वतःला पण त्याचे सगळे फायदे मिळणार आहेत. हो, नक्कीच. त्याच्यामध्ये असं नाही आहे की हे सगळं घ्यायचं आणि बाळाला देऊन टाकायचं आहे. त्यामध्ये तुमची पण तब्येत एकदम छान होणार आहे आणि तिचा नक्कीच आपल्याला लाभ होतो. आणि त्याचा अजून एक फायदा सर्वात मोठा असा होतो की जर तुम्ही आहारावर लक्ष दिलं तर तुम्हाला जो दवाखान्यामध्ये 2-2 तास जे तुम्ही बसता नंबर लावून बाळासाठी म्हणा, तर तो तुम्हाला नंतर नंबर लावून इतकं तुम्हाला बसायचं जरूर नाही तिथे, कारण ऑलरेडी बाळाची इम्युन सिस्टीम पण स्ट्रॉंग झालेली असते. त्यामुळे तुमचा वेळ, पैसा आणि तुमची मानसिकता पण खराब होणार नाही आहे. ह्या गोष्टी तर वाचणार आहेतच. तुमचा पैसाही वाचणार आहे, तुमचा वेळ वाचणार आहे आणि हेल्दी बाळ असेल, हेल्दी आई असेल तर तुम्हाला आनंदच मिळणार आहे. मानसिकता पण चांगली राहणार आहे. त्यासाठी हे जे आहाराचं नियोजन आपल्याला प्रज्ञा मॅडम सांगतायत तर ते आपण खूप बारकाईने ऐका आणि त्या पद्धतीने आहार घ्या. संपूर्ण आहार घेताना त्यांनी आपल्याला सांगितलं की बाहेरचे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत, पाकिटबंद पदार्थ टाळायचे आहेत आणि उघड्यावरचं पण टाळायचं आहे. हो, निश्चितच. त्यामुळे कुठलंही आपल्याला इन्फेक्शन होणार नाही आणि या 9 महिन्यांमध्ये अजून नको ना कुठलं, म्हणजे आपण आधीच काळजी घेतोय त्यात नवीन काही नको. त्यामुळे ही काळजी नक्कीच केव्हाही घेतलेली फार फार बरी आहे. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की बाळंतीण जी आहे तिने काय काळजी घ्यावी आणि बाळाचा आहार कसा ठेवावा. बाळंतीण म्हटलं की सर्वात पहिले सगळ्यांच्या डोक्यात येतात वेगवेगळ्या प्रकारचे लाडू. तर लाडूंमध्ये हे इतके तेल आजकाल वापरतात ना, पहिलेचे लोक वापरायची ती गोष्ट वेगळी होती, कारण त्यांना इतकं वर्क होतं त्यांना. आजकाल आपलं सगळं बटन दाबून
रिमोटनी काम होऊन जात आहे. त्यामुळे आपल्याला तुपाची इतकी आवश्यकता नाही आहे. पण तुपाव्यतिरिक्त जे काही आपण वापरतोय जसं डिंक आहे, ड्रायफ्रुट्स आहेत, तर याची खरंच आवश्यकता आहे. आणि ते त्याचे लाडू म्हणा की भिजवलेले ड्रायफ्रुट्स म्हणा, तर ते नक्की घ्यायलाच पाहिजे. अळीवाची खीर आहे, बरेच जण अळीवाची खीर देतात, कोणी मेथीचे लाडू देतात. तर ते प्रत्येकाच्या कंडिशननुसार पण डिपेंड असतं. तर हे तर नक्कीच घ्यायलाच पाहिजे सगळ्यांनी, म्हणजे जी बाळंतीण आहे त्यांनी. म्हणजे आपली तब्येत आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यानुसार ते आपण घ्यावं. पण तुम्ही हे जे सांगितलं की अतिरिक्त तूप आपण टाळलं पाहिजे. तूप खाऊच नाही असं नाही सांगितलं, पण तूप अतिरिक्त जे होतं ते टाळलं पाहिजे. नाही, काय करतात ना, सगळं अगदी भाज्या तुपात म्हणजे ते बाळंतिणीला अगदी उलटी व्हायला येते की नाही, नको वाटतं तिला. एवढं तूप नको. तर इतका अतिरेकही करू नये. म्हणजे बाळणपणामध्ये पण एक साधा आहार तुम्ही घेऊ शकता, एकदम फक्त ज्यातनं सिंपल पोषण मिळणार आहे. मात्र आहार तुम्ही घेतलाच पाहिजे. पोषण म्हणजे तेच आपलं सिंपल वरण भात भाजी पोळी. साजूक तूप घरचं घ्यावंच वरणावर, जेणेकरून त्याने ॲसिडिटी नाही होणार, पचनाला पण ते इझी जाईल. 6 महिने जे आहे ना, बाळ जोपर्यंत मोठं म्हणजे 6 महिन्याचं नाही होत तोपर्यंत तो फक्त त्याला तेच मिळतं जे न्यूट्रिएंट्स आई घेते. त्यामुळे जितकं 6 महिने आई न्यूट्रिशियस जेवेल तेच बाळाला दुधातनं मिळेल. आता तिनेच जर नूडल्स वगैरे जर असं काही घेतलं तर मग बाळालाही कुठनं काहीच न्यूट्रिएंट्स नाही मिळणार आहे ना. त्यामुळे बाहेरचे मी तर इतकं म्हणजे सांगेल की तुम्ही गरम मसालेसुद्धा जे आहेत ते सुद्धा घरचेच वापरा. म्हणजे जितकं शक्य होऊ शकतं ना तितकं तुम्ही करायला पाहिजे. कारण शेवटी हेल्थ पण तुमचीच आहे, बाळाकडे पण लक्ष तुम्हालाच द्यायचं आहे. तर आपण हे तर सांगतो आहोतच की खरं तर ही गंमत आहे की बिफोर प्रेग्नन्सी पण तुम्हाला तुमच्या आहाराबद्दल काळजी घ्यायची आहे. तसं पाहिलं तर आपण म्हणतो की एखादी सवय 21 दिवसांमध्ये डेव्हलप होऊन जाते. तुम्ही ती सवय चांगली लावून घेऊ शकता. आणि इथे तर आपण बिफोर प्रेग्नन्सीमध्ये 9 महिने, त्याच्यानंतर बाळंतीण ही जर एवढं तुम्ही घेणार आहात तर दीर्घकालीन जो फायदा आहे तो सर्वप्रथम मातेला होणार आहेच. तिची तब्येत चांगली राहणार आहे तर संपूर्ण कुटुंबाची तब्येत चांगली राहणार आहे. त्यामुळे हा तर आहाराचं नियोजन त्यांनी करावंच, एक तक्ताच बनवून घ्यावा मी तर म्हणते. यानंतर आपण सांगू की 6 महिन्यांपर्यंत तर आपण सांगितलं की बाळ हे पूर्णपणे आईवरती आहे. त्यामुळे आईला तर आहाराची भरपूर काळजी घ्यायची आहे, कारण ती खाईल त्यानुसार बाळाची पण तब्येत राहणार आहे. आणि त्याचमुळे तिने त्या सगळ्याचं नियोजन करावं. पण जेव्हा आपण बाळाला आहार चालू करणार आहोत तर त्याचं नियोजन काय ते सांगूया आपण. बाळाचा सर्वात पहिला आहार जन्माला आल्याबरोबर जे आहे तो आईचा चीक, जे कच्चं दूध असतं ना ते. त्यामध्ये जे इम्युन बुस्टर जे आहे ते जे 2 थेंब किंवा 4 थेंब जे बाळाला मिळतात आहे ते त्याला लाईफ लॉंग इम्युनिटी प्रोव्हाइड करतं. तितकी इम्युनिटी दुसरं कुठलंही फूड त्याला नाही देऊ शकत. त्यामुळे प्रत्येक आईने जो चीक आहे 2-3 दिवसाचा तो बाळाला नक्कीच द्यावा. त्यानंतर 6 महिने दूध, आईचं दूध फक्त. आणि नंतर जो मग बाळाचा प्रवास सुरू होतो की त्याला आपण मॅश बनाना म्हणा, मॅश पोटॅटो, तर असं सगळं जेव्हा देतो तर 8 दिवसातनं बाळाला एकदा एकच नवीन जे आहे ते काहीतरी इंट्रोड्यूस करावं. आपण बरेच लोक काय करतात की सकाळी बनाना दे, दुपारी दुसरं फ्रूट दे, नंतर संध्याकाळी 2-2 तासांनी यातलं काहीतरी असं, कोणाला टोमॅटो दे काही. तर तसं न करता दर 8 दिवसांनी एक फूड जर इंट्रोड्यूस केलं ना तर बाळाला त्याची सवय होते आणि मग त्याला कळतं की नाही आपल्याला हे खायचं आहे. त्याचे टेस्ट बड डेव्हलप होऊन जातात, त्याचं शरीर ॲक्सेप्ट करतं त्याला त्या सगळ्या फूडला. पण जर मध्येच आपण दुसरं काही इंट्रोड्यूस केलं बाळाला तर मग त्याला पण कळतं की अरे नाही, याची टेस्ट इतकी चांगली नाही आहे, हे जास्त चांगलं आहे, तर मग आपण हेच खायला हवं. तर मग ज्यामध्ये जास्त न्यूट्रिशियस व्हॅल्यू ज्या फूडची आहे ते राहून जातं आणि मग बाळाला दुसऱ्याची सवय लागते. तर असं नको व्हायला. म्हणजे आपण आहार घेताना भले आपण त्याच्यामध्ये भरपूरदा बदल करतोय किंवा सगळं खाल्ल्या गेलं पाहिजे असं पाहतोय, पण बाळाला दुधातनं ते सगळं मिळणार आहे, कारण बाळाचं दूध अजून काही बंद केलेलं नाही. आपण त्याचा 6 महिन्यानंतर वरचा आहार चालू करणार आहोत. तर तेव्हा श्रोते हो, लक्षात घ्या की बाळासाठी आपल्याला मॅडमने सांगितलं की 8 दिवसांमध्ये त्याची एक सवय डेव्हलप होऊ द्यायची आहे. 8 दिवस त्याला एकच पदार्थ थोडा थोडा आपल्याला द्यायचा आहे. एकदा तो त्याच्या शरीराला ओळख झाली, पचायला लागला की मग दुसरा पदार्थ आपण त्याला देऊ शकतो. दुसरे बरेच पदार्थ आहेत ना, म्हणजे जसं एक दिवस तुम्ही मॅश बनाना, मॅश पोटॅटो आहे, वरणाचं पाणी आहे, भाताचं पाणी आहे, त्यानंतर मग हळूहळू
आपण हाताने बारीक केलेला वरण भात आहे किंवा वरण आणि याचा काला आहे. पण मग मुख्य चूक आपली कुठे होते की आपण सारखं वरण भात वरणपोळी इथेच जातो. मग त्याला भाज्या मिळतच नाही कशातनं. मग जेव्हा तर बाळ 1.5-2 वर्षाचं होतं मग तोपर्यंत त्याला सवय होऊन जाते वरण भात आणि वरणपोळी. मग तो भाज्या नाही खात. मग नंतर मग जेव्हा बाळ 3 वर्षाचं होतं मग आई वडील कंप्लेंट करतात हा भाज्याच नाही खात. तर जेव्हा आपण वरण करतो ना तेव्हाच त्या भाजी टाकायची. त्यातच तुम्ही लाल भोपळा म्हणा, दोडके म्हणा किंवा कुठलीही फुलकोबी कुठलीही भाजी जी आहे वरणातच शिजवायची. मग त्याला ती बरोबर त्याला डोक्यात राहतं की नाही ही टेस्ट आहे, हे चांगलं आहे, हे आपण आधी खाल्लेलं आहे. म्हणजे ही थीम मला फार आवडली आहे, महत्त्वाची पण वाटते आहे की हेल्दी बिगिनिंग जी म्हटलंय तर ती फक्त हेल्दी सुदृढ बाळासाठी नाही तर बाळाची प्रत्येक गोष्ट जी सुरुवात होणार आहे त्याची पण बिगिनिंग म्हणूया आपण, की त्याला एक पदार्थ आज आपल्याला द्यायचा आहे ना, तो नव्याने देतो आहे तर तो कसा दिला गेला पाहिजे, त्याला जर भाजी द्यायची आहे ती कशी दिल्या गेली पाहिजे. तर प्रत्येकच गोष्टीची सुरुवात जर अगदी योग्य असेल तर 90% काम त्याच्यातच होऊन जातं आपलं. तेच आपण आपल्यासाठी हे सगळं बघितलेलं आणि सगळं खाल्लेलं असतं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं काय हा हे नाही खात आहे ते नाही खात आहे. पण त्याच्यासाठी ती गोष्ट तो पहिल्यांदा टेस्ट करतोय ते बाळ. त्यामुळे त्याला ते टेस्ट आवडते नाही आवडत. बरेचदा असं होतं की त्याला लोक ही पण चूक करतात की नाही त्याला संत्र खाता नाही येणार, आपण त्याला ऑरेंज ज्यूस छान गाळून वगैरे देऊ. मग त्याची तशीच सवय डेव्हलप होईल ना. मग मोठं झाल्यावर रडून फायदा नाही की हा फ्रुट्स नाही खात नुसतं ज्यूस घेतो. तो जेवढं खाईल जसं खाईल त्याचं त्याला खाऊ दिल्या गेलं पाहिजे. नक्की. म्हणजे आपण जसं एखादं काही नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करतोय तसं तुम्ही त्याला ते फूड इंट्रोड्यूस करताय बाळाला, त्याला ते कळलं पाहिजे काय आहे ते. जसं आपण जसं मी आईसाठी म्हटलं की पॅकेट फूड नाही, तसं बाळालाही शक्यतोवर पॅकेट फूड देऊच नाही. म्हणजे तुमच्या घरी जर आजी दादी नानी कोणी असेल ना तर त्यांना माहीत आहे की आपण त्यांच्या लहानपणी त्यांनी काय खाल्लंय ते त्यांना विचारा. म्हणजे तुम्हाला कळेल की नाही पॅकेट फूड तेव्हा नव्हतेच आणि तुम्ही आत्ता जे देतोय आपण तो आहार जो आहे त्यामध्ये पॅकेट फूड इन्क्लूड होतच नाही. जेव्हा आजीला आपण 70मध्ये 80मध्ये पण आपण तिला सुदृढ पाहतो तर तेव्हा आपल्याला कमाल वाटते, पण त्याच्या मुळाशी जावं की तिचा आहार कसा होता आणि ती आज एवढी सुदृढ कशी आहे. मूळ तिथे आहे. तर निश्चित आपण त्या पद्धतीने जर देण्याचा प्रयत्न केला तर आपण आणि किंवा आरोग्याची अशी या पद्धतीने काळजी घेतल्या गेली तर सगळेजण सुदृढ राहतील. हे जे आहे तर मला यानंतर हे विचारायला आवडेल की आपण आहार तर पाहतो आहोत, पण या प्रवासादरम्यान सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची आहे? सर्वात महत्त्वाची भूमिका खरं तर आई आणि वडिलांची आहे. आता फॉर एक्झाम्पल बाळाचा जन्म झाला तर ही स्पष्ट भूमिका आईनी घ्यायची आहे की बाहेरचं जर कोणी येत आहे तर त्यांनी हात धुवून माझ्या बाळाला हात लावावा. ही सर्वात पहिली गोष्ट आहे. त्यानंतर जर कोणी येत आहे तर लहान मूल म्हटलं की आपण आपल्या डोळ्यासमोर एकच येतं, चॉकलेट्स घेऊन जावे. तुम्ही घरी बनवलेले लाडू म्हणा, त्याच्यासाठी चिक्की असं काही घेऊन जाऊ शकता, फ्रूट्स घेऊन जाऊ शकता. पण आपल्या इथे कन्सेप्ट असा आहे की मिठाई न्यायची. मिठाईमध्ये पण आजकाल फक्त चॉकलेट्स आलेले आहेत. तर जेव्हा पण तुम्ही बाळाला भेटायला जाताय किंवा जरुरी नाही की तो जन्मच छोटंसं बाळ जेव्हा तो आहार घ्यायला लागतोय जेव्हा आहार घ्यायला लागतोय तेव्हा तुम्ही बाळाला फक्त चॉकलेट्स आणि पॅकेट फूड हे न देत, आजकाल तर अगदी ते सगळं डेकोरेट करून बास्केट देतात, गुडी बॅग की बुवा यात सगळे पॅकेट फूड आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स. तर त्यापेक्षा तुम्ही एक छान डेकोरेट केलेला आणि खूप न्यूट्रिशियस असा लाडू बनवा. त्याच्यासाठी तुम्हाला गोडच द्यायचं आहे तर तुम्ही शंकरपाळे बनवा, ते त्याच्यासाठी घेऊन जा. ते खूप छान रीते, जरुरी नाही आहे की शंकरपाळा तुम्ही एक चौकोनच बनवला. मुलांना आजकाल वेगवेगळे आकार आवडतात, तुम्ही त्या आकाराचे शंकरपाळे करा, तसे त्यांना द्या. तुम्हाला तिखट द्यायचं आहे तर खारे शंकरपाळे असतात किंवा चिवडा वगैरे आहे, तसं आपण नेऊ शकतो. त्यानंतर म्हणजे असे जे छोटे छोटे बदल जे आहेत ना ते पुढे जाऊन बाळाला त्रास नाही देत. त्याची ती सवय बनते की मला हे खायचं आहे. तुम्ही जर त्यांना चॉकलेट न्याल तर ते चॉकलेटच मागणार आहेत. आणि यावरनं मला एक आठवलं की आपण संक्रांतीला बाळाची लूट केल्या जाते. तर त्याच्यामध्ये छान कन्सेप्ट होता की अगदी तेव्हाची सीझनल फळं जी आहेत, बोरं आवळा सगळं. पण आता आजकाल असं होतं की चॉकलेटची लूट केल्या जाते, पण तेवढ्यावरही थांबलेलं नाहीये. आता त्याही पुढे गोष्ट गेलेली आहे की तिथे पण तुम्ही सांगितलं तसे एक बास्केट बनवून ठेवल्या जाते आणि मुलांना लुटता नाही आलं असेल तर त्यांना जाताना ती बास्केट पण दिल्या जाते.
असते, मग त्याच्यामध्ये सगळे पाकिट बंद पदार्थ असतात. तर असं मात्र अजिबात करू नका की पोटात तुम्ही ना? मुलांना आमिष मिळतं आहे की मला यायचं आहे आणि नाही मिळालं त्याला ते लुटू द्या. त्याला ती सवय असली पाहिजे की हे माझ्या त्याच्या हिस्स्यात त्याच्या हातात जेवढं येईल तेवढं तो खाईल. काही लूट जेव्हा होते तेव्हा काही मुलं छोटी असतात, काही मोठी असतात. छोट्यांना कमी मिळेल पण त्याची गरज पण तेवढीच असणार आहे, त्याच्या गरजा एवढं तो बरोबर घेणार आहे. तर हे मात्र आता आपण जे नवीन प्रस्थापित करतो आहोत ट्रेंड, तर हे नको व्हायला. आणि ते जे लुटतात ना, आपण जेव्हा टाकतो बोरं, आवळा, फुटाणे, मुरमुरे, असे रेवडी, तुम्हाला जेव्हा लुटतं ना लहान मूल, तेव्हा तुम्हालाही कळेल की अच्छा आपल्या बाळाला हे नाही, हे आवडतंय का. तर तो पण लुटताना तेच लुटतो जे त्याला आवडतंय. जे त्याच्या हातातही येते तो सोडून देतो की नाही मला हे नकोय, मला हेच हवंय. तर त्यामुळे आईला पण कळतं की अच्छा बाळाला हे आवडतं का, तर आपण याला अजून न्यूट्रिशियस करून देऊ शकतो. तर असे बरेच पदार्थ आहेत. आणि जसं आपण म्हणालो की सर्वात महत्त्वाची भूमिका तर ती नक्कीच आई आणि वडिलांची आहे. कारण सगळे संस्कार जे आहेत ते घरातले लोक, आई, हेच सगळे त्याला देणार आहेत. अगदी बरोबर आणि आहे. खाण्यापिण्याचं लक्ष तर आईच ठेवणार आहे. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपल्याला असं वाटतं सगळ्यांना सगळं मिळालं पाहिजे म्हणून पण आपण करू, पण त्यामुळे आपलं बाळ किंवा इतरही मुलं चुकीचं शिकतायत. तर असं अजिबात होऊ नये. सर्वात आधी तुम्ही सांगितलं की अगदी बिफोर प्रेग्नन्सी पण प्लॅनिंग केलं असेल तर त्या आईला निश्चितच सवय लागणार आहे या सात्विक आहाराची. आणि नंतर 9 महिने पण तिने जर हाच आहार फॉलो केला आहे तर येणाऱ्या बाळाला निश्चित ती या आहाराची सवय लावणार आहे. त्याच्यामुळे हे हेल्दी बिगिनिंग जी थीम आहे ही अतिशय महत्त्वाची आहे की तुम्ही त्याचप्रमाणे तुम्ही आधी सुरुवातीपासून ह्या सगळ्या गोष्टींची काळजी जर घेतली तर ती एक सवय रुजवण्यामध्ये मदत होणार आहे. मॅडम आपण आणखीन काय सांगू? जसं तुम्ही म्हणाल्या ना हेल्दी बिगिनिंग, तसंच हेल्दी बिगिनिंग होईल तेव्हाच फ्युचर होपफुल होईल. म्हणून ही थीम खरंच खूप छान आहे. आणि त्या व्यतिरिक्तही जसं आपण म्हणू शकतो की बरेचसे मिथ वगैरे असतात किंवा प्रेग्नन्सीत हे खाऊ नये, ते खाऊ नये, असं. तर ज्यांच्या घरी बघा, मी कुठलीही गोष्ट रिस्ट्रिक्टेड नाही करत आहे ॲज अ आहारतज्ञ, पण जसं कोणाकोणाच्या घरी असतं की त्यांना नारळ पाणी नाही पिऊ देत. तर काय होतं, आपण समजा आपण घरच्यांनी सांगितलं की ही गोष्ट खायची नाही आणि तेव्हा नंतर नेमकं ती गोष्ट म्हणजे 2-4 वेळा खाल्ल्यावर काय होतं ना की कोणाला 4थ्या महिन्यात मिसकॅरेज होतं किंवा असं काही म्हणा की कुठल्याही महिन्यात समजा की मूल मतिमंद होतं. असं होऊ नये कोणाच्याही सोबत. पण जेव्हा असं होतं ना तर मग ते एक डोक्यात हे बसून जातं की नाही यार, हे खाल्लं होतं ना म्हणूनच असं झालं, मग ते पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये ते खाणार नाही. म्हणजे इन शॉर्ट की समजा 3ऱ्या महिन्यात म्हणा 5व्या महिन्यात जर मिसकॅरेज झालेलं आहे तर जेव्हा ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट असेल ना तर 5व्या महिन्यात परत तिचं BP तेव्हा फ्लक्च्युएट होईल. जेव्हा काय होतं नाही तर ते मानसिकतेवर खूप आघात करतं ते. त्यामुळे जर ठीक आहे ना, घरचे लोक म्हणतात आहे की नाही हे नाही खायचं, हे जास्त चांगलं आहे, हे असं करायचं, तर तेवढं आपण पाळायला काहीच हरकत नाही आहे. जाता आता काय संदेश द्याल मॅडम आपण? आहाराबद्दलच देईल मॅडम की जसं यावेळेसची थीम आहे की हेल्दी बिगिनिंग होपफुल फ्युचर. तर हेल्दी बिगिनिंगसाठी तुम्ही रोज आहारात कोशिंबिरी घ्या, वरण भात, वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळे वरण, उसळी, त्यानंतर पोळी, पराठा, भाकरी, असं सगळं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी भरपूर प्यायचं. सगळ्या प्रकारचे फळं वगैरे जे आहेत, स्पेशली सीझनल फळं, हे सगळं घ्यायचं. त्यानंतर भाज्या वेगळ्या प्रकारच्या आणि फायबरसाठी म्हणून फ्रूट, अँटीऑक्सिडंट, हे सगळं जरुरी आहे. तर हा सगळा आहार जो आहे हा घ्यायलाच पाहिजे. इतकं सगळं त्यात फॅट, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन, मिनरल्स, हे जेव्हा तुम्ही संतुलित आहार घेता ना तर त्यात हे सगळं संतुलित मात्रेत येऊन जातं. निश्चितच आज महत्त्वाची माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत आपण पोहोचवली आहे आरोग्य दिवसाच्या निमित्ताने. हो, तर त्यावेळी निश्चितच आपल्या श्रोत्यांना याचा फायदा होणार आहे. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय.
निरामय. निरामय.